नमस्कार विद्यार्थी मित्र, एससीए करिअर अकॅडमी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। नवोदय प्रवेश परीक्षेच्या या प्लॅटफॉर्मवर आपण नव्यानं आज मानसिक क्षमता चाचणीचे काही प्रश्न बघूयात। मानसिक क्षमता चाचणीमध्ये नव्यानं बदल झालेल्या अभ्यासक्रमात आकृती पूर्ण करा असा प्रश्न आहे। बघा, एक आकृती दिलेली असते, ती आकृती आपल्याला पूर्ण करायची आणि त्याचे पर्याय दिलेले आहे। त्या पर्यायातला कोणता भाग त्या आकृतीत टाकल्यावर ते पूर्ण होईल यासाठी आपल्याला या ठिकाणी आपली बुद्धिपणाला लावून ही आकृती पूर्ण करायची। आपली क्षमता या ठिकाणी आपल्याला दाखवायची। बघा, आता इथं आकृती पूर्ण करा यामध्ये काही बघितलं तर एका चौकोनाचे 4 भाग आपल्याला या ठिकाणी लक्षात येतात। बघा, आकृती पूर्ण करा या भागामध्ये तुमच्या लक्षात येईल की आपल्याला अशा स्वरूपाचे 4 चौकोन या ठिकाणी गृहीत धरायचे। म्हणजे या चौकोनाला नंबर 1 आहे, 1 चा 2 आणि 3 आणि 4 अशा स्वरूपाचे। बघा, यापैकी 3 भागामध्ये काही आकृत्या नक्षा असतात। बघा, आता इथं असू शकतं, इथं असू शकते, इथं असू शकते, इथं आपल्याला शोधून लिहायचे। बघा, 3 आता या आकृत्याचे पण एकमेकाशी संबंध आहे, मी तुम्हाला हळूहळू पुढे सांगेल। तर त्यानुसार आपल्याला ही आकृती 1 दिलेली आहे, आकृती 2 दिलेली आहे, आकृती 3 दिलेली आहे, 4 ओळखायची, किंवा आकृती 3 दिली, 4 दिली, 2 दिली, 1 ओळखायची। आता या आकृत्यामध्ये किंवा इथे नक्षे पण असेल, एखादा काहीतरी छापा आहे, एखादं चिन्ह आहे, अशा स्वरूपाचे नक्षे असेल, त्या नक्षामध्ये निश्चित जी काही सुसंगतता आहे ती सुसंगतता असते। बघा, कसं त्या निश्चित सुसंगतता म्हणजे तुम्हाला या ठिकाणी सांगतोय की या पूर्ण आकृत्यात बघा, एकतर पाण्यातली प्रतिमा, इमेज किंवा कसं वाढत चाललंय या स्वरूपाचं, याचाच आधार घेऊन चौथ्या भागात आपल्याला ती आकृती किंवा ती नक्षी काय असेल हे आपल्याला या ठिकाणी सांगायचं। आणि ते आपल्याला कळण्यासाठी आपल्याला कोणकोणते पर्याय, कोणकोणत्या गोष्टी बघायच्या आहेत ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। आणि विद्यार्थ्यांनी हा प्रश्न सोडवताना चौकोनातील भागाचे क्रमांक सोबत दाखवल्याप्रमाणे आहेत असाच विचार करावा। बघा, हे 1, 2, 3 आणि 4 या स्वरूपाच्या ह्या 4ही क्रमांकाचा आपण लक्षात ठेवायचं। 1 2 3 4, 1 2 3 4 अशा स्वरूपाचे 1 3 2 4, 1 3 2 4 म्हणजे 1 2 3 4 अशा स्वरूपाचे हे क्रमांक पण आपल्याला लक्षात ठेवायचे। येते लक्षात? तर हे आपल्याला लक्षात ठेवून आपण पुढं मग या आकृतीच्या संदर्भात काय काय बघा, काही नियम इथे लक्षात ठेवायचे की खालील हे जे आकृतीचे प्रश्न आहे ते प्रश्न सोडवताना सर्वसाधारणपणे आपल्याला काही नियम दिलेले आहेत, ते नियम लक्षात ठेवायचे। बघा, कोणकोणते नियम आहे मग हे बघा। नंबर 1 चा नियम जर पाहिला तर प्रश्न आकृतीतील 4ही भागातील आकृत्या किंवा नक्षा सारख्या असू शकतात। बघा, आता 4ही भागातील एखाद्या वेळेस आपल्याला आकृत्या किंवा नक्षा हे सारख्या असू शकतात। प्रश्न आकृतीतील 2 भागातील आकृत्या नक्षा सारख्या असू शकतात। बघा, पहिले 1 किंवा 2 3 4 यातल्या, यामुळे इतर 2 भागातील आकृत्या नक्षा सारख्या असायला हव्यात। मग आता बघा, त्या दोन्हीचा आपल्याला बरोबर लावायचं। मग एक तर ही वरची 1 नंबरची आणि 2 नंबरची या दोन्ही आकृत्या सारख्या खालच्या आकृत्या आहे। मग इकडे 1 आणि 3 ला, तर मग 2 ला जशी आहे तशी आपल्याला 4 ला पाहिजे, या गोष्टी लक्षात घ्यायच्या। प्रश्न आकृतीतील 2 भागातील आकृती नक्षा एकमेकांच्या आरशातील प्रतिमा, पाण्यातील प्रतिमा असू शकतात। बघा, मी आता सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं होतं की 1 2 3 4 याच्यामध्ये पाण्यातली प्रतिमा असू शकते, आरशातली प्रतिमा असू शकते, हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे। मग ते आपल्याला लावून बघायचंय इथं। मग आपल्याला बरोबर जे पर्यायातले दिलेले, मग तिथं आपल्याला सिक्वेन्स आहे का, त्याच्या पुढं दिलेल्या भागामुळे आकृती पूर्ण होती का, किंवा आरशातली प्रतिमा आहे का, पाण्यातली प्रतिमा आहे का, प्रतिमा मीन्स प्रतिबिंब आहे का, ते आपल्याला इथं लावून बघायचंय। म्हणून इतरही 2 भागातील आकृती किंवा नक्षा एकमेकीच्या आरशातील प्रतिमा किंवा पाण्यातील प्रतिबिंब असायला हवे। जे वर दिलंय ना त्याच पद्धतीनं सिंपल आहे। इथं एक जे सिक्वेन्स सांगितलाय
तो सिक्वेन्स लक्षात घेऊन त्याच्यानुसार उरलेल्या भागातली आकृती आपल्याला काढायची, तिथे टाकायची. बघा जे काय चाललंय ही आकृती पूर्ण करण्यासाठी जे दिलेलं आहे, पहिले 3 मध्ये संदर्भ आपल्याला जोडून जे दिलेलं असतं तेच आपल्याला चौथ्या आकृतीत दाखवायचे, तेच आपल्याला चौथ्या आकृतीत पूर्ण करायचंय, हे लक्षात घ्या. पहिल्या 3 मध्ये काय संदर्भ आहे, काय संबंध आहे, ते आपल्याला लक्षात घ्यायचं. आता बघा एक नमुना प्रश्न तुम्हाला या ठिकाणी घेऊयात आपण. या नमुना प्रश्नामुळे तुम्हाला पटकन लक्षात येईल की आपल्याला हे शोधायचं कसं आहे, सांगायचं कसं आहे. त्यासाठी या ठिकाणी एक प्रश्न घेऊयात आपण. हा प्रश्न आहे बघा, पुढील प्रत्येक प्रश्नात रेषेच्या डाव्या बाजूला एक प्रश्न आकृती आहे, त्यातील एक भाग वगळला आहे. उजवीकडील उत्तराच्या आकृत्या ए, बी, सी आणि डी या काळजीपूर्वक आपल्याला बघायच्या आहे. आणि उत्तराच्या आकृतीपैकी जी आकृती तिची दिशा न बदलता प्रश्न आकृतीमध्ये वगळलेल्या भागात बरोबर बसू शकेल ती आकृती कोणती हे शोधून काढायचं व त्या आकृतीची वर्णाक्षर वर्तुळात काळे करायचे. बघा आता प्रश्न पूर्ण सांगितलाय, काय करायचंय ते सांगितलंय, कसं करायचं ते पण सांगितलंय. मग आता या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचंय. मग आता आता इथं डोकं वापरायचंय की आता उरलेल्या भागात काय असेल. मग काय असू शकतं बघा, इकडं काय आहे, इकडं जर पाहिलं तर या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की 1 आणि 3 चा संबंध काय आहे, की या ठिकाणी आपल्याला लक्षात येत आहे की 1 आणि 3 या आकृतीमध्ये आपल्याला इकडच्यातलं प्रतिबिंब या ठिकाणी दिसतंय. मग इथं पण तेच शोधायचं. मग आता ही लाईन आहे, इथं कोरडा म्हणजे ओपन गोल आहे. मग ही जी खालची लाईन बरोबर आहे, खाली भरीव गोल आहे बरोबर. हे असा आला तर खाली भरीव गोल आहे, इकडं पण तसाच आलाय बरोबर. ही उभी रेषा जशाच तशी आहे. आता उरतं काय, मग ही इकडची रेषा ही अशी. मग आता इथं कोणत्या याच्यात हे सगळं बघा, हे आहे का, इथं नाही, इथं कारण हे वरती डॉट आहे, ओके हे नाही. मग इथं आहे का, नाही, इकडं रेष इकडे गेली, हे पण नाही बरोबर. आता मग हे बघा सी काय आहे, इथं डॉट आहे, इथं भरलेला आहे, ही रेषा बरोबर आहे. हा आता इथं पण आहे पण हे खालच्या याच्यात गेलंय म्हणजे हे रॉंग आहे. मग उत्तर येतंय आपलं सी. तर अशा पद्धतीनं आपल्याला याच आकृती पूर्ण करायची. ही आकृती पूर्ण करण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने लॉजिक लावायचं. 1 आणि 3 चा काय संबंध आहे, सेम रेफरन्स, सेम संदर्भ आपल्याला यांच्यात शोधायचंय. यांचं कसं दाखवलं, दोघांचं काय, या दोघांच्या मध्ये जे आहे ते तसं तिकडे दाखवायचंय. मग ते पर्यायात आहे, पर्याय 4ही पर्याय आपल्याला चेक करून बघायचे आणि त्यानुसार आपल्याला योग्य उत्तर काढायचं. मग यातून या प्रश्नाच्या आकृतीतलं उत्तर आपल्याला हे सी येतंय लक्षात. सोपं आहे, सोपं आहे ना. मग आता हे लक्षात आणण्यासाठी आपल्याला सराव महत्वाचा आहे. सराव करावाच लागणार आहे, कारण की हे एकदा पाहिल्यावर तर आपल्याला कधी हे पण बरोबर वाटेल, कधी कधी हे पण असू शकतं असेल बघ, हे तर आहेच, ते पण वाटतंय. मग अशा स्वरूपाचं आपल्याला प्रॅक्टिस आणि सरावातून या सगळ्या गोष्टी करायची. बघा आणखीन एक उदाहरण पाहूयात आपण. बघा या ठिकाणी एक प्रश्न दिलेला आहे, एक आकृती दिलेली, त्या आकृतीतला भाग आपल्याला पर्यायातले 4 ए बी सी डी या पर्यायात दिलेला आहे. बघा आताच तुम्हाला मी सांगितलं होतं की यांचं काय संबंध, ही पूर्ण आकृती, पूर्ण आकृती. आता इथं तुमच्या लक्षात येईल की ह्या स्वरूपाचा इकडं पण आहे, इकडं असा हा भाग इथं पण आहे, इकडच्या याच्यात एक आहे, इकडच्या याच्यात एक आहे. मग आता बघा असा भाग कुठे आहे ते आपल्याला शोधायचं आहे बरोबर. मग असा भाग तुम्हाला कोणत्या आकृतीमधून दिसतोय, तर आपल्याला हे इथं 2-2 रेषा आहे, हे नाहीये. सगळ्या याच्यात एक एकच रेष आहे, इथं 2 रेषा आहे, हे नाहीये. इथं इकडच्या बाजूला रेष नाही, इकडच्या बाजूला रेष नाही, हे नाहीच आहे. मग आकृती करताना हे इकडं इकडं नाहीच आहे, इथं त्यांनी दाखवलेलं आहे. मग आता उरतंय बघा हे ए, डी आणि डी हे आपलं उत्तर होतंय. तर मग अशा स्वरूपात आपल्याला आकृतीचा सिक्वेन्स पूर्ण करता आला पाहिजे, उत्तर येणार डी. तर मग हे बघा इथं जे काही भाग राहिलाय तो आपल्याला या सिक्वेन्सना पूर्ण करायचा आहे आणि पूर्ण करण्यासाठी 4ही पर्याय वापरून पाहिजे, जास्त डोकं लावायचं नाही. एक पर्याय येतो ठीक आहे, येत नाही, दुसरा
तिसरा, चौथ्याला मग तिथे येणारच. तर अशा स्वरूपाचं आपल्याला आकृत्या पूर्ण करायच्या. इथं काही असं खूप काही रॉकेट अँड सायन्स नाहीये. हे आपल्याला काय भाग लागतोय, कोणता भाग आकृतीतला त्या ठिकाणी जाऊन बसला. सपोज पाहिलं तर तुम्ही हे जे चित्र आहे 4 याचं, तर ह्या भागामध्ये तुम्हाला कोणता भाग काढून टाकला की ते चित्र पूर्ण होईल एवढं लक्षात घ्यायचंय. मग आता इथं हे बरोबर होतं, इथं हे बरोबर होतं, मग इथं कोणतं टाकल्यावर बरोबर येईल त्यानुसार आपल्याला हे चित्र पूर्ण करायचंय. हे चित्र पूर्ण करताना हा भाग जर आपण तिथं टाकला तर ते योग्य बरोबर होईल असं लक्षात घ्यायचंय. आता अजून एक उदाहरण पाहूयात आपण. आकृती पूर्ण करायची, प्रश्न आकृती बघा सेम पहिल्यासारखंच. आता इथं जर पाहिलं आपण बघा, सगळ्या चौकोनातल्या भागात हे 1 नंबर घ्या, हे 3 नंबर घ्या, हे 2 नंबर घ्या, तर 4 मध्ये शोधायचंय. तर आता बघा या एच जर पाहिलं तर ही रेष बरोबर आहे, बरोबर, पण आपल्या इकडे याच्यात 2 आहे, इथं 1च आहे, हे नसणारच, मुळातच नसणार. आता बघा इथं जर पाहिलं, इथं बी जर पाहिलं तर बी मध्ये या अशा गोल स्वरूपाचा राऊंड आहे, इथं आहे तो. बाकीचा दुसरा असा आहे, तो पण इथं आहे. अजून एक तिसरा असा आहे, तो पण इथं आहे. आय थिंक बी मग बरोबर असणार. हा पुढचा आता डी पण पाहून घेऊ, सी पण पाहून घेऊ. आता इथं सी मध्ये पाहिलं तर आपण तिथं गोल राऊंड आहे, इथं सरळ तिरपी रेषा आहे, हे नसणार आहे. आणि इथं चौकोन आहे, हे पण नसणार आहे. उत्तर आपलं बी आहे. येतंय लक्षात? बघा हा जो चौकोनाचा भाग दिलेला आहे, या चौकोनाच्या भागातले हे चारही भाग पाहिले तर हा राऊंडेड भाग इथं आहे. हा इथला काढायचा म्हणल्यावर हा राऊंडेडच असणार, सरळ रेष येणार नाही. प्रत्येक याच्यात राऊंडेड आहे, बरोबर. मग इकडं हा असा भाग आहे, इकडं पण हा असा भाग आहे, मग इकडं पण पाहिलं तर हा असा भाग आहे, बरोबर. तर मग आता इकडच्या याच्यामध्ये सुद्धा असाच भाग असणार. मग असा अर्धा भाग आणि हा भाग हे जे आहे हे बी या उत्तरात आहे, म्हणून आपल्याला या प्रश्नाचं उत्तर बी होतं. बरोबर येतंय लक्षात? अशी आकृती पूर्ण करायची. जशी आकृती वरती आहे तशाच या उरलेल्या भागामधली आकृती पर्यायातल्या चित्रानं, पर्यायातल्या नक्षानं, पर्यायातल्या आकृतीनं आपल्याला ती पूर्ण करायची. येतंय लक्षात? मग आता इथं ज्या पद्धतीनं हे पूर्ण केलंय त्याला बी इथला भाग टाकला तर हे उत्तर बरोबर होतं. म्हणून आपल्याला पर्याय सगळेचे सगळे लावून पाहायचे आणि त्यानुसार आपल्याला पुढचं उत्तर काढायचं. बघा आणखीन एक उदाहरण घेऊयात. आणखीन एक प्रश्नाची आकृती तुम्हाला दाखवतो. या उत्तर आकृत्यामधून आपल्याला ते शोधायचंय. बघा आता हा भाग काढलाय आपण, इथं डबल चौकोन आहे. काय आहे? डबल चौकोन. बघा असा एक चौकोन, असा एक चौकोन, बरोबर. इकडं पहा असा चौकोन आहे का कुठे? ठीक आहे. आता या चौकोनातल्या या भागापासून इकडे एक रेष जाते, जाते इकडे याला गेलेली, याच्यापासून पण इकडे एक जाते. आता बघा हे बी जर पाहिलं तर बी मध्ये मध्ये एक चौकोन नाहीये, म्हणजे हे नसणारच, एक कटलंय तिथं. आता हे पहा, हे डायरेक्ट उलट झालंय, कारण की हे तोंड इकडं पाहिजे होतं, हे पण नाहीये. आणि हे पण पहा, हे तोंड इथं पाहिजे होतं, हे खाली गेलंय, हे पण नाही. मग हे उत्तर आपण पाहतोय की हा भाग इथं बरोबर आहे, हा बरोबर आहे, हा दुसऱ्या चौकोनातला पाहिला, हा पण बरोबर आहे, हा इकडची रेष पाहिली, ही पण बरोबर आहे, ही इकडची रेष पाहिली, ही पण बरोबर आहे. मग उत्तर काय असणार? ये. अशा प्रत्येक प्रश्नातून आपल्याला उत्तर शोधायचे. बघा इथं जी आकृती होती त्या आकृतीतल्या ह्या 3 भागामध्ये पाहिलंय आपण. मग चौथ्यात जे पूर्ण करायचं होतं हा दुसरा चौकोन आणि ही जी रेष आहे हा भाग जर पाहिला तर तो ए मध्ये आहे. मग उत्तर आपलं येतंय ए. कोणतं येतंय? ए. तर या सगळ्या बाबी आपल्याला अशा पद्धतीने लक्षात घ्यायच्या आहे, अशा पद्धतीने समजून घ्यायचे आहे. हा भाग काढला, इथं लावला तर ती आकृती पूर्ण होईल. आणि ही आकृती पूर्ण करण्यासाठी आपल्याला उत्तरातले 4ही भाग इथे लक्षात घ्यायचे. आणखीन एक प्रश्न पाहूयात. या प्रश्नामधून तुम्हाला आणखीन काही गोष्टी लक्षात येतील. बघा सेम आता इथला भाग आपल्याला काढायचा आहे, बरोबर. तिथं कोणता भाग आहे तो आपल्याला या ठिकाणी उत्तरातून शोधायचा आहे. आलं लक्षात? आता बघा एक पर्याय आपण वापरून पाहूयात. आता बघा इथं समोरासमोर चौकोन असा 90 डिग्री मध्ये दिलेला आहे आणि इकडं राऊंडेड दिलेलं आहे.
आता हे लक्षात घ्या. आता इथं चौकोन नाहीये, इकडच्या याच्यात राऊंडेड भाग घ्यायचा आहे आणि राऊंडेड भाग जाणार हा असा. बघा आता असा राऊंडेड भाग आपल्याला इकडं टाकायचा आहे. हा पहिल्या याच्यामध्ये. त्यानंतर दुसरा पण राऊंड आहे, दुसरा भाग पण राऊंडेड आहे, दुसरा भाग पण राऊंडेड आहे. त्यानंतर तिसरा भाग, तिसरा भाग पण राऊंडेड आहे, तिसरा भाग राऊंडेड. आता बघा इकडं राऊंडेड आहे, इकडं राऊंडेड आहे, इथं चौकोन आहे, इथं येणार 90 डिग्रीचा. आता मग इकडच्या वरच्या कोपऱ्यात 90 डिग्रीचे दोन चौकोनी, हे आणि हेच पाहिजे. हे दोन कटलंय, हे दोन कटलंय एका याच्यावर, बरोबर कटलंय ना. हे पण आपल्याला काटता पण आले पाहिजे, हे उत्तर होऊ शकत नाही. हे पाहिल्यात हे दोन कटले. आता दोन मध्ये आपल्याला कन्फ्युजन होतंय किंवा दोन मध्ये शोधायचंय. मग आणखीन एक राऊंड. आता पहिलं वरचं हे बरोबर आहे, हे याचं हे बरोबर आहे, बरोबर. हे दुसरं बरोबर आहे, हे दुसरं बरोबर आहे. आता याचं हे पण बरोबर आहे, हे दुसरं पण बरोबर आहे, हे तिसरं पण बरोबर आहे. आता मधल्या याच्यामध्ये बघा आणखीन एक कन्फ्युजन आहे. मधल्या याच्यात इकडच्या याच्यात गोल राऊंडेड आहे आणि हे समोरासमोर मध्ये 90 डिग्री मध्ये येतं. मग आपल्याला इथं हे 90 वालं आहे, तर हे नसणार आहे. मग हे गोल राऊंडेड वालं हे असणार आहे. म्हणजे आपलं इथलं उत्तर आहे सी. काय उत्तर आहे ह्या प्रश्नाचं? सी. पर्याय क्रमांक, पर्याय सी हे आपलं उत्तर असणार, बरोबर. कसं इथं मी तुम्हाला पहिल्या याचं सांगितलं होतं त्या पद्धतीनं ह्या ज्या उत्तराच्या राऊंड मध्ये बघा हा राऊंडेड भाग असणार, हा दुसरा राऊंडेड भाग, हा तिसरा राऊंडेड भाग आणि इथंच हा 90 डिग्री सेल्सिअस मधला. आणि मग हे सगळं आहे सी मध्ये, म्हणून आपलं पर्याय आहे सी हे आपलं आहे उत्तर. येते लक्षात? सोपं आहे. फक्त इकडं काय बसेल हे बारीक बारीक पाहायचं. एक पाहून जर ठेवलं तर तुम्ही बीच उत्तर टाकणार. मग नंतर घरी आल्यावर म्हणणार अरे मी 3 पर्यंत चेक केलं, 3 पर्यंत मला बरोबर वाटलं, आता हे चौथं मी 90 डिग्री मध्ये होतं हे पाहिलंच नाही. काय होणार? गेलं. म्हणून आपण ते करायचं नाही. आपण काय करायचं? सगळं बारकाईनुसार पाहून घ्यायचं. हे पहिले दोन कटले होते, पण ह्या दोन मध्ये सगळे बारीक बारीक आपल्याला गोष्टी तपासायच्या आहेत आणि त्या बारीक गोष्टी तपासल्यावरच आपण परिपूर्ण लिहू शकतो. आता आणखीन एक आकृती घेऊया त्या ठिकाणी. आणखीन एक आकृती तुम्हाला ही आकृती पूर्ण कशी करायची ती आणखीन समजून जाईल. बघा आता या ठिकाणी प्रश्न आकृतीत वरती दिलेला आहे, वरचा भाग याच्यासारखा हा आहे. मग आता याच्यासारखा आपल्याला हा शोधायचा आहे. बघा आता इथं हे असं जाणार इकडं, त्याच्यानंतर इथं हे, बरोबर. आणि या रेषेपासून हे जे गेलंय आणि या रेषेपासून हे जे येणार ते इथं. मग आता असा भाग कुठे आहे पहा, असा भाग इथं दोन रेषा आहे, हे नसणार. कटलं, इथं दोन रेषा आहे, विषयच नाही, विचार करायचा नाही. इथं इकडच्या बाजूला रेष आहे, विशेष नाही. इथं खाली एक उभी रेषेच नाहीये. उरलं मग बी. बी उत्तर येतंय बघा. बी या ठिकाणी आपण पाहिलंय, या ठिकाणी लक्षात येईल तुमच्या की इथून ते असं इकडे आहे, म्हणजे याच्यासारखं इकडे येणार. मग ह्या असं इथं आहे, मग याच्यासारखं इथं जाणार. मग हे असं इथं रेष आहे, याच्यासारखी इथं रेष जाणार. तर मग हे सगळं पाहिलं तर आपल्या बी उत्तरामध्ये आहे. म्हणून पर्याय क्रमांक, पर्याय बी हे याचं उत्तर आहे, बरोबर. पर्याय बी या आकृतीचं उत्तर आहे. तर अशा स्वरूपाच्या आपल्याला आकृत्यात असणारा इकडच्या बाजूचा संबंध इकडे ह्या पर्यायापैकी कोणत्याशी आहे हे बारकाईने, म्हणजे एक एक रेष आपल्याला आपल्या उत्तरापासून वंचित करू शकते. आणि तसं पण पर्यायात असतं. त्याच्यामुळं प्रत्येक बाब ही अतिशय बारकाईनं, अतिशय सूक्ष्मतेनं, अतिशय काळजीपूर्वक आपल्याला चेक करायची आणि त्यातूनच हे पर्याय शोधून उत्तर लिहायचे. बघा आपण 8 प्रश्नाचे या प्रश्न घेतले. या प्रश्नामधून तुम्हाला लक्षात आलं असेल की उरलेला भाग काय या आकृतीचा तो आपल्याला ओळखायचा. बघा इथं पाहिलं आपण
या इकडं कसं आहे, इकडं असं आहे तर इथं कसं आहे ते लक्षात आलंय. बरोबर. त्यानंतर त्याच्या अगोदरच्या प्रश्नात पाहिलंय की इकडं जसं दिलेलं आहे तर याच्या समोरासमोरचा संबंध होता, इकडं कसं आहे ते पाहिलं, त्याच्यानुसार आपण उत्तर काढले. बरोबर. त्याच्या अगोदरच्या प्रश्नात पाहिलं समोरासमोर सारखे, याच्या समोरचा भाग कोणता आहे तो आपण पर्याय शोधला आणि त्याचं च उत्तर काढले. म्हणजे याच्या अगोदरच्या याच्यात पाहिलंय की समोरासमोरचे भाग सारखे, मग समोरासमोरचा भाग इथं कसा आलाय तो या ठिकाणी काढून पाहिलाय, त्याच्यानुसार बी उत्तर आपल्याला या ठिकाणी आलंय. इथं पण सेम इकडच्या भागामध्ये कोणता भाग आहे तो आपण पाहिलाय. तर अशा स्वरूपाच्या प्रत्येक आकृतीमध्ये आपण त्या ठिकाणी कोणता भाग किंवा कोणता पर्यायपैकीची आकृती नक्षी त्या ठिकाणी हुबेहूब बसते आणि ती आकृती पूर्ण होते, तेव्हा पर्याय आपल्याला उचलायचा आणि तिथं टाकायचा आणि तो पर्याय जेव्हा आपण उचलू किंवा तिथं टाकण्यासाठी जे योग्य पर्याय आहे तेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. एवढंच या ठिकाणी लक्षात घ्यायचंय. बरोबर. आता याच्यासाठी तुम्हाला या सगळ्या गोष्टीची अधिक माहिती शिकण्यासाठी तुम्हाला आमच्यासोबत जोडलं जावं लागणार आहे. आमच्यासोबत जोडायचं माध्यम आहे ऑनलाईन पद्धतीनं. जर आम्ही जुळल्या गेलो तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी माहिती होणार आहे. म्हणून त्यासाठी आमचं SCA अकॅडमीचं एक ॲप आहे. ते ॲप तुम्हाला तुमच्या फोनमध्ये डाउनलोड करायचं आहे. फोनमध्ये डाउनलोड केल्यावर तुम्हाला नवोदय हे ऑप्शन उघडायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला हे सगळे व्हिडिओ पाहता येणार आहे. आणि या व्हिडिओ सोबतच आणखी नव्यानं एक माहिती तुम्हाला देतोय की आमचं ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीनं तुम्हाला हे लेक्चर अटेंड करता येणार आहे. ऑनलाईन पद्धतीने सुद्धा लाईव्ह तुम्ही लेक्चर बघू शकता. त्यासाठी खाली स्क्रीनवर आमचा नंबर दिलेला आहे, त्याच्यावर डिटेल तुम्ही कॉल करून माहिती घेऊ शकतात. आणि YouTube SCA चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून तुम्ही त्याच्यावर पण आमचे नवनवीन व्हिडिओ बघू शकतात. कारण की या व्हिडिओचं किंवा या लाईव्ह क्लासमधून तुम्हाला फक्त या नवोदय प्रवेश परीक्षेची परिपूर्ण तयारी करता येणार आहे. म्हणून ही परिपूर्ण तयारी करण्यासाठी तुम्हाला हे व्हिडिओ सतत पाहत राहावे लागणार आहे. म्हणून मी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करेल की अजूनपर्यंत तुम्ही जर SCA अकॅडमीचं आमचं ॲप फोनमध्ये डाउनलोड केलं नसेल तर ते डाउनलोड करा आणि डाउनलोड केल्यानंतर या नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी सतत सातत्यानं आमच्याशी जोडलेले राहा. पुढील लेक्चर आपण दुसऱ्या विभागावर घेऊ. तोपर्यंत या ठिकाणी थांबूया. थँक्यू. ओके.